हॅलो, सकाळी सकाळी मी ना पाण्यामध्ये सोक केलेले चिया सीड्स घालत होती. हे ना आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवतात. सो मी रोज पाण्यामध्ये ते घेते आणि आपली बॉडी हायड्रेट ठेवते. तुम्ही पण नक्की हे ट्राय करा. आणि इथे बघा माझ्या किचनच्या गॅलरीमध्ये ना मी हे लावलेली गोकर्ण लावलेली. सो तिला पहिलं फूल आलेलं आहे, ते बघून खूप छान वाटतं आहे. आणि मग ना मी जेवणाला लागले. सो माझ्याकडे ना बीट पडले होते फ्रीजमध्ये भरपूर दिवस झालेले. सो त्यांचे मी कटलेट बनवणार होते आणि त्यांच्यासोबत रेसिपी शेअर करणार होती. बीट किसून घेतले आणि त्याचे ना रस काढून घेतला आणि मग त्यात बटाटा, लसूण, कांदा, मिरची एवढं सगळं टाकलं आणि बाकीचे सगळे मसाले घातले तुम्हाला जे आवडतील ते. चवीनुसार मीठ घातलं, अर्धा लिंबाचा रस घातला आणि सगळं मिक्स केलं आणि छान असे कटलेट बनवून घेतले. आणि मंद आचेवर ना हे कटलेट जे आहे ते दोन्ही साईडनी फ्राय करून घेतले. तुम्ही शॅलो फ्राय किंवा तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. मी इथे शॅलो फ्राय केले होते. मस्त असं खुशखुशीत आणि मस्त कुरकुरीत झाले होते. नक्की ट्राय करा. मग जेवले आणि संध्याकाळी आहे ना मिमीला अंघोळ घालायची होती तर घरी गेलेली. तिला ना मी नीमनी म्हणजे कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ घालते आता, कारण का सध्या ना पावसाचं वातावरण आणि ती इचिंग करते भरपूर जास्त म्हणून. मग तिला ड्राय केलं, कोंब केलं. असा होता आजचा दिवस. ओके, बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.